आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या त्याचबरोबर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार। घटना बदलणार आहात की नाही याचा खुलासा करा। प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। शरद पवारांनी 10 उमेदवार उभे केले, एकही निवडून येणार नाही। राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची तिसरी नोटीस। दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये मोठी तफावत असल्यानं नोटीस बजावली। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस। तातडीनं निवडणुकीमधील खर्चाचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश। निलेश लंके यांना मिक्स पक्षामध्ये आणलं होतं। लंके काळे की गोरे हे सुद्धा शरद पवारांना माहिती नव्हतं। एकदा निष्ठा ठेवल्यावर निष्ठेनंच राहावं, अजित पवारांचा लंकेंवर निशाणा। जळगावमध्ये अंमळनेर इथं महायुतीच्या मेळाव्यामध्ये अनिल पाटलांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी विजयाचा टिळा लावला। स्मिता वाघ विजय झाल्याचं म्हणत अनिल पाटलांनी व्यासपीठावर महाजनांना टिळा लावला। पंकजा मुंडे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं चौकशी करावी। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मागणी। तर चुकीच्या गुन्ह्यामध्ये माझं नाव जोडलं जात आहे, त्याची देखील चौकशी करा, सोनवणे यांची मागणी। मरेन पण कधीही कमळ, हात किंवा धनुष्यबाण या चिन्हावर लढणार नाही, महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य। बीडमधील आष्टीमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा। संध्याकाळी 6 वाजता 100 एकर मैदानामध्ये सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्राला मुलाखत। रविवार आणि सोमवारी 2 भागामध्ये मुलाखत प्रकाशित होणार। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये तळ ठोकून असणार। यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, त्याचबरोबर नाना पटोले असे इत्यादी आमदार 5 दिवस पुण्यामध्ये असणार। पुण्यामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आझाद समाज पार्टीचा पाठिंबा। रवींद्र धंगेकर यांच्या विनंतीनंतर पाठिंबा जाहीर। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि स्नेहलता कोल्हे एकाच व्यासपीठावर। महायुतीच्या प्रचार सभेमध्ये पहिल्यांदाच दोघे एकत्र। ठाण्याचे शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांचा नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये प्रचार। मस्के यांच्याकडून पहाटेच्या सुमारास एपीएमसी मधील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी। धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतून 4 जणांची माघार। महायुतीचे सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव यांच्यामध्ये मुख्य सामना।